We'll discuss about the laying disciplinary standards in overall working. Importance of disciplinary standards. What is the importance of disciplinary standards? To maintain the workplace standard. प्रत्येक वर्कप्लेसचं एक स्टँडर्ड असतं, एक स्टँडर्डायझेशन असतं, ते मेंटेन करावं लागतं. मेंटेन द वर्कप्लेस स्टँडर्ड, कंट्रोल्स प्रॉब्लेम, तिथले जे प्रॉब्लेम्स असतात ते कंट्रोल केले पाहिजे. क्वालिटी इन द वर्क परफॉर्मन्स, वर्क परफॉर्मन्स जो आहे त्याचा क्वालिटी चेक केलं जातं. टाइम फॅक्टर फॉलोड. डिसिप्लिनरी स्टँडर्ड मध्ये टाइम फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही यू शुड बी पंक्च्युअल. जेव्हा तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये जातात तर त्या रिअल फॅक्ट सांगतो तुम्हाला. जर लेट मार्क लागला तर एक अर्धी सॅलरी कट होते, एका दिवसाची अर्धी सॅलरी, किंवा 2 लेट मार्क लागले तर एक पूर्ण सॅलरी कट होते. हे दिस आर द डिसिप्लिनरी स्टँडर्ड. प्रत्येक कंपनीचे स्टँडर्ड असतात. पहिले तुम्ही कॉलेजला जर लेट आले तर तुम्हाला काही फरक नाही, फक्त तुम्हाला एक पनिशमेंट भेटेल. या सिच्युएशनला तुम्ही ऍज अ स्टुडंट लेवलला तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे, काही फरक नाही पडत. बट वेन यू जॉईन एनी ऑर्गनायझेशन, त्या ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा तुम्ही काम करतात तेव्हा तुम्हाला जेव्हा लेट मार्क लागतो तेव्हा एक अर्धी सॅलरी किंवा 1-2 दिवसाची सॅलरी जेव्हा कट होते तेव्हा जो फील असतो ना तो डेंजरस. सो इम्पॉर्टंट ऑफ डिसिप्लिनरी स्टँडर्ड, टाइम फॅक्टर फॉलोड, प्रिव्हेंट्स मोर सिरियस प्रॉब्लेम्स. ओके, जे जास्त सिरियस प्रॉब्लेम येणार असेल ते आधीच प्रिव्हेंट केले जातात. प्रिव्हेंट्स म्हणतो आपण, प्रिव्हेंशन इज ग्रेटर दॅन क्युअर म्हणतो ना आपण. तसंच प्रिव्हेंट्स मोर सिरियस प्रॉब्लेम्स. म्हणजे स्टँडर्डायझेशन असेल किंवा स्टँडर्ड असेल एखाद्या कंपनीचं, ते स्टँडर्ड मेंटेन करून ठेवलं तर ते इट प्रिव्हेंट्स सिरियस प्रॉब्लेम्स. जे प्रॉब्लेम येणार असेल सिरियस प्रॉब्लेम्स ते आधीच प्रिव्हेंट केले जातात. ओके, स्टँडर्डायझेशन ऑफ वर्क गेट्स इम्प्रूव्ड. वर्क स्टँडर्डायझेशन जे आहे ते इम्प्रूव्ह केलं जातं बाय युझिंग दिस laying disciplinary standards in the overall working. Avoid lawsuits. Losses are reduced. Avoid misconduct. Loss reduce होतो, misconduct, misbehavior हे सगळं reduce केलं जातं, avoid केलं जातं. So ways of laying disciplinary standards. What are the various disciplinary standards? Laying of disciplinary standards. The first disciplinary action. सगळ्यात पहिले डिसिप्लिनरी ऍक्शन डिफाइन करा. देयर मस्ट बी अ डिसिप्लिनरी ऍक्शन. ओके, ट्रेनिंग फॉर डिसिप्लिन, awards to discipline practices, punishment to non-disciplined employee, time in, time out, before time, quality, zero error. These are the various ways of laying disciplinary standards. Awards to disciplined practices, punishment to non-disciplined employees, time in, time out. आता गुरु गोविंद सिंग कॉलेजमध्ये पण तुम्ही बघितलं तर इन टाइम पंच आउट, पंच इन आहे, पंच आउट आहे, इन टाइम आउट टाइम याचं मेन्शन होतो. तुमचे सगळं सिस्टीम मॉनिटर असते. सो या दिस आर द वेरियस वेज ऑफ लेइंग द डिसिप्लिनरी स्टँडर्ड्स. क्वालिटी, झिरो एरर असला पाहिजे, अशा काही क्वालिटी स्टँडर्ड पण नसतात. controlling at supervisory level. Managerial control. Control is a significant process in the management. Controlling is forward looking. बघा, मॅनेजरियल कंट्रोल म्हणजे कंट्रोलिंग ऍट सुपरवायझरी लेवल. सुपरवायझर लेवलला कंट्रोल करताना मॅनेजरियल लेवलला काय कंट्रोल केलं जातं? कंट्रोल इज अ सिग्निफिकंट प्रोसेस इन मॅनेजमेंट. बघा, कंट्रोल करणं, कुठलीही गोष्ट कंट्रोलमध्ये असणं. आता सपोज आम्ही क्लासमध्ये शिकवतोय, 60 मुलं आहे, ते सगळे 60 मुलं जर कंट्रोलमध्ये नसेल तर तिथं शिकवता येईल का? नाही शिकवता येणार, बरोबर. सो त्या केसमध्ये काय होणार, तिथे तुम्हाला कंट्रोल असला पाहिजे. सो कंट्रोल इज अ सिग्निफिकंट प्रोसेस इन द मॅनेजमेंट. Controlling is a forward looking and a backward looking function. Controlling is the process that ensures the performance in according to the pre-established standards. Controlling काय करतं की आपलं जे प्रीडिफाईन्ड स्टँडर्ड असतं त्याच प्रीडिफाईन्ड स्टँडर्ड मध्ये ते आपण वर्क करतो आहे का नाही हे तिथे दिसलं जातं. Is the work is going in a predetermined standards or not.
that is controlled by the supervisory level. The main objective is to find out mistakes so that they may be corrected and prevented from recurring. बघा मग मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे कंट्रोलिंगचं? फाइंड आउट द मिस्टेक्स सो दॅट दे मे बी करेक्टेड अँड प्रिव्हेंटेड फ्रॉम एन्श्युरिंग. आता तुम्हाला सांगतो मी एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. माझा एक मित्र आहे, माझा एक फ्रेंड आहे, तो कॉन्ट्रॅक्टर आहे, सिव्हिल इंजिनियर, सिव्हिलचे कॉन्ट्रॅक्ट घेतो. ही फाउंड दॅट जेव्हा तो त्या ऑफिसला जिथं कन्स्ट्रक्शन साईटवरती जर गेला नाही तर त्याचा ऑलमोस्ट 50 ते 1 लाख रुपयाचा लॉस होतो. का बरं? ड्यू टू मिस्टेक्स. आता 50 ते 1 लाख रुपयाचा लॉस एका दिवसात कसं काय? त्याचं मॅन आवर्स, एखादा प्लॅन मध्ये तो जो स्लॅब टाकायचा असेल किंवा स्लॅब पूर्ण पिलर बनवायचे असतील तर ते पिलर आणि ते स्लॅब टाकण्याच्या वेळेस एक्झॅक्टली त्या सिच्युएशनला तिथं प्रेझेंट असेल आणि प्रेझेंट नसेल सपोज, आणि तिथे ते काम करून घेतलं त्यांनी, आणि दुसऱ्या दिवशी आता तुम्हाला सांगतो कन्स्ट्रक्शन मध्ये एक छोटासा जरी पिलरचा पोझिशन चेंज झाली, एक छोटासा पिलरची जरी पोझिशन चेंज झाली किंवा ती इनअॅक्युरेट असेल and it is not according to the plan, then results in these mistakes, त्याला 1 ते 1.5 लाख रुपयाला 50,000 ते 1 लाख रुपयापर्यंत त्याचा लॉस होतो. मग तो बोलला की मी 10 मिनिटं जरी लेट गेलो आणि त्यांनी ते काम सुरू करून दिलं असेल तरी त्याचा लॉस होतो. म्हणून तो ऑलवेज त्या साईटवरती बिफोर टाइम पोहोचतो. इनफॅक्ट बिफोर टाइम पोहोचून तो ते सगळं लाईनअप करतो. तो तुम्हाला लाईव्ह मला एकदा घेऊन गेला होता तिकडे त्याच्या साईटवरती. कन्स्ट्रक्शन साईट आहे त्याची, 2-3 कन्स्ट्रक्शन साईट आहेत. आय विजिटेड दॅट कन्स्ट्रक्शन साईट. I found that managerial control and supervisory level control is very much important. जर तुमचं प्रोडक्शन, आता तुम्ही जर शॉप फ्लोर वरती काम करताय, आता मी माझा एक लाईव्ह एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये मी जॉब करत होतो 2011 मध्ये, अँड शॉप फ्लोर वरती आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग होत होतं. आईस्क्रीम तुम्ही ते कॉर्नेटो खाल्ले ना, कॉर्नेटो आईस्क्रीम असतं, क्वालिटी वॉलची कॉर्नेटो आईस्क्रीम. तर त्या कॉर्नेटो आईस्क्रीम मध्ये ते कोन बनत होते पुढे जात होते, पण त्या कोन मध्ये पहिले ना चॉकलेट स्प्रे करतात. का बरं? तो चॉकलेट स्प्रे का करतात? कारण की तो लगेच असं जर तो चॉकलेट स्प्रे केला नाही तर तो वातड होऊन जातो. तो जो कोन असतो तो एकदम असा वातड होऊन जातो. मग त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी त्याचा चॉकलेटचा स्प्रे पाहिजे असतो, आणि तो चॉकलेटचा स्प्रे वर्क होत नव्हता. आणि त्यांनी प्रोडक्शन चालू करून दिलं होतं. जवळपास एक पूर्ण पॅलेट, एका पॅलेट मध्ये 50 बॉक्स असतात. एका पॅलेट मध्ये 50 बॉक्स मध्ये 50 बॉक्स मध्ये 10 कॉर्नेटो असतात. 50 बॉक्स, एका बॉक्स मध्ये 10 कॉर्नेटो असतात, आणि असे 50 बॉक्स होते एका पॅलेट वरती. सगळं वेस्ट गेलं. का बरं? तर एकच ऑपरेशन होत नव्हतं. सुपरवायझरी लेवलला तो स्प्रे चॉकलेटचा स्प्रे फक्त चालू नव्हता, म्हणून ते सगळं रिजेक्शन झालं. म्हणजे किती लॉस होतो बघा. सो कंट्रोलिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही सुपरवायझरी लेवलला कुठे शॉप फ्लोर वरती काम करत असताना प्रत्येक पॉइंट चेक केला गेला पाहिजे. प्रत्येक वेळेस तुमचं लक्ष असलं पाहिजे. प्रत्येक वेळेस रोज तुमचं लक्ष त्या शॉप फ्लोर वरती प्रत्येक गोष्टीवरती असलं पाहिजे. As an engineer, as a mechanical engineer, you should have the knowledge of every machine and everything. प्रत्येक मशीन वरती काय चालू आहे त्या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कंट्रोलिंग ॲट द सुपरवायझरी लेवल. The main objective is to find out the mistakes so that they may be corrected and prevented from recurring. In order to seek planned results from the subordinates, a manager need to exercise effective control over the activities of the subordinates. Thus, controlling is a goal-oriented function. It is a primary function of every manager. Goal-oriented function आहे.
it is a primary function of every manager. The controlling function finds out the actual performance deviation from the standards, analyzes the cause of such deviations, and attempts to take the corrective actions. The importance of controlling. Controlling is an indispensable function of management. Without control, the best of plans can go away. Importance of controlling. Controlling का important आहे. Controlling is indispensable function of management. Without the control, the best plans can go away. Okay. A good control system helps an organization in following ways. Good control system can help the organization in the following ways: accomplishing organizational goals, okay, controlling the functions, measure progress towards the organizational goals, and bring light to the deviation, if any, and indicates corrective actions. कंट्रोलिंग काय करतं की आपला प्रोग्रेस कुठे आहे, प्रोग्रेस टुवर्ड्स द ऑर्गनायझेशनल गोल्स अँड ब्रिंग्स लाईट इन द डेविएशन इफ एनी अँड इंडिकेट्स करेक्टिव्ह ऍक्शन्स. इट गाइड्स द ऑर्गनायझेशन and keep it on the right track so that the organizational goals might be achieved. It gives organization, it guides the organization. प्रत्येक वेळेस ऑर्गनायझेशनल गोल्स कंट्रोलिंग करताना ऑर्गनायझेशनच्या गोल्सला गाइड केलं जातं, और दिस गाइड्स द ऑर्गनायझेशन अँड कीप्स इट इन द ऑन द राइट ट्रॅक सो दॅट द ऑर्गनायझेशन गोल माइट बी अचीव्ड. Judging accuracy of standards. A good control system enables management to verify whether the standards set are accurate and efficient. Control system keeps a careful check on the changes taking place in the organization and in the environment. Making useful uses of resources. Making the useful users of resources to reduce the wastage and the spoilage of resources. आता काय झालं बघा, मी जेव्हा तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल की शॉप फ्लोअर वरती मी जेव्हा काम करत होतो तेव्हा तो फक्त चॉकलेटचा स्प्रे चालू नव्हता, तेव्हा एक पॅलेट 50 बॉक्सेस वेस्टच झाले. म्हणजे हे काय झालं, रिसोर्सेस काय झालं, वेस्ट झाले ना. तो जो जोपर्यंत मशीन चालली ते 50 बॉक्स वेस्ट झाले. These are called as wastage of resources. Okay, to reduce this wastage and spoilage of resources, to perform the activities according to the predetermined standards and norms, to use the resources. आता to perform the activities according to the predetermined standard and norms. जे predetermined standards आहे, norms आहे, त्याच्यानुसारच तुम्हाला तुमचे जे रिसोर्सेस आहेत ते परफॉर्म करायचे, ते ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायचे. To use the resources in most effective and efficient manner. तुम्ही जे रिसोर्सेस यूज करतायत ते मोस्ट इफेक्टिव्हली आणि इफिशियंट मॅनर मध्ये यूज केले गेले पाहिजे. इम्प्रूव्हिंग एम्प्लॉई मोटिवेशन. What is improving employee motivation? A good control system ensures that employees know well in advance that what they are expected to do. A good control system ensures that employees know well in advance what they are expected to do. It helps employee to give the better performance. Employees ला motivation केलं तर ते काय करतात? It helps employee to give the better performance. A good control system ensures that employees know well in advance what they are expected to do. Understanding the team by supervisory is necessary. Why it is necessary? To control the activities of team. Understanding is very important. Assign work to the team. आपण जेव्हा टीमला काही वर्क असाइन करणार असेल, at that time it is very important to there should be the understanding between the team. Train the team members is very much important to understand the teams. Okay, avoid conflicts among the team members. जर आपल्याला conflict, what is meant by conflict?
याला म्हणतात मतभेद. जेव्हा दोन लोकांमध्ये मतभेद असेल त्याला म्हणतात कॉन्फ्लिक्ट. And that conflict is very dangerous to the team. If there is no understanding between the team, you cannot win, you cannot achieve your target. So always it is very important there should be the understanding between the employees. Okay, link between the various departments is in a respect of the process and quality standards. In industry, there are various departments such as sales departments, production department, service department, maintenance department, purchase department, quality control department. The supervisor must maintain the coordination between the different departments to avoid machine breakdown. The supervisor must maintain the coordination between the different departments to avoid the machine breakdown. Delay in material receiving, inventory, quality related problems of finished products. Supervisor can maintain the link with 2. Maintenance department, avoid the machine breakdown. आता मेंटेनन्स डिपार्टमेंट सोबत जर आपण कोऑर्डिनेशन ठेवलं, the supervisor must coordinate with the different departments. Maintain the department, avoid machine breakdown time. Routine machine overhauling, intimate about breakdown. Okay, so these are the links between the various departments. Okay, so there are different departments. The supervisor must keep every department, there should be a link. क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट मध्ये काय होणार, जेव्हा तुम्ही प्रोडक्शन काढणार आहे ते प्रोडक्शन क्वालिटी मध्ये आहे का नाही, शुड आय कंटिन्यू विथ द प्रोडक्शन, हे तुम्हाला कोण सांगणार आहे, क्वालिटी डिपार्टमेंट. कम्युनिकेट विथ द क्वालिटी इश्यूज, जे क्वालिटी इश्यूज असतील ते कम्युनिकेट करायचे. रेस्ट्रिक्ट द एरर्स इन द जॉब मध्ये जे एरर्स असतील ते रेस्ट्रिक्ट करायचे. स्टोर्स डिपार्टमेंट, रिक्विजिट द मटेरियल्स फॉर प्रोडक्शन. स्टोर डिपार्टमेंट मध्ये काय लागतं आपल्याला, वॉट एव्हर द रिक्वायर्ड मटेरियल इज देअर, रिक्विजिट द मटेरियल फॉर प्रोडक्शन, कम्युनिकेट द क्वालिटी ऑफ द मटेरियल, कीप द रेकॉर्ड ऑफ द स्टोर डिपार्टमेंट मध्ये ते करावं लागतं सगळं. मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये काय करावं लागतं, कलेक्ट द मार्केट सर्वे इन्फॉर्मेशन, कुठल्या मार्केटमध्ये काय काय मटेरियल इम्पॉर्टंट आहे आणि काय काय प्रोडक्शन इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये, ते सगळं कलेक्ट केलं जातं. कलेक्ट द मार्केट सर्वे इन्फॉर्मेशन. कम्युनिकेट अवेलेबल रिसोर्सेस टू द मार्केट डिपार्टमेंट. म्हणजे जे कम्युनिकेट अवेलेबल रिसोर्सेस टू द मार्केट डिपार्टमेंट. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑफ न्यू प्रोडक्ट्स, नवीन प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन देणं, मार्केटमध्ये रिक्वायरमेंट काय आहे याचा पण तुम्हाला सुपरवायझर तुम्हाला त्याच्या सगळ्या गोष्टींचा लिंक ठेवायला लागतो. ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, रिक्विजिट ऑफ ह्युमन रिक्वायरमेंट. आता तुम्हाला शॉप फ्लोअर वरती काम करायला कोणतं एम्प्लॉईज लागणार आहे, तुम्हाला जर गरज लागली तर तुम्ही ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटला सांगणार की वी रिक्वायर्ड मॅन पॉवर. ओके, रिक्विजिट ऑफ ह्युमन रिक्वायरमेंट, प्रोव्हाइड एम्प्लॉई इन्फॉर्मेशन, कम्युनिकेट HR रिलेटेड इश्यूज, रिझॉल्व इश्यूज रिगार्डिंग द ह्युमन रिसोर्स. ओके, हे सगळं मग ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट सोबत तुम्हाला सुद्धा लिंक ठेवायला लागते. ऍज अ सुपरवायझर तुम्हाला सगळ्या डिपार्टमेंट सोबत लिंक ठेवायला लागते. अदरवाईज तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, देन डिझाईन अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. सपोज आता तुम्हाला एखादा नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचा असेल, नवीन प्रोडक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चर करत असणार आणि तुम्ही त्या शॉप फ्लोअरवरती सुपरवायझर असणार, तर मग डिझाईन अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मध्ये काय करायचं, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द अवेलेबल रिसोर्सेस. आपल्या शॉप फ्लोअरवरती काय अवेलेबल रिसोर्सेस आहे हे डिझाईन आणि डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला प्रोव्हाइड करायचे. कोऑर्डिनेट डिझाईन रिलेटेड इश्यूज, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करायचं काय डिझाईन रिलेटेड इश्यूज आहे. ट्रेन द एम्प्लॉईज फॉर न्यू डेव्हलपमेंट ऑफ द प्रोडक्ट. तुमच्या एम्प्लॉईजला प्रोडक्ट तुम्ही डेव्हलप करू शकतात ऍज अ सुपरवायझर. ट्रेन द एम्प्लॉईज फॉर द न्यू प्रोडक्ट. ओके, डेव्हलपमेंट. सेल्स अँड सर्व्हिसेस डिपार्टमेंट. सेल्स अँड सर्व्हिस डिपार्टमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट डिपार्टमेंट. तुम्ही जे मटेरियल मॅन्युफॅक्चर केलंय ते त्याला फुलफिल द कस्टमर रिक्वायरमेंट, तुम्ही कस्टमरची रिक्वायरमेंट फुलफिल करत आहात की नाही. कम्युनिकेट अवेलेबल रिसोर्सेस, तुम्ही तुमचे अवेलेबल रिसोर्सेस कम्युनिकेट करत आहेत का नाही. अवेलेबिलिटी ऑफ द मटेरियल, तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल आहे का नाही, हे सगळं तुम्हाला ते सेल्स अँड सर्व्हिस डिपार्टमेंटला तुम्हाला
प्रोव्हाइड करावं लागतं. Steps in control process. Okay, there are various steps in control process. Controlling is a systematic process involving the following steps: setting performance parameter. आता steps in controlling. Okay, before I continue with this topic, I will share the attendance with you. एक अटेंडन्स शीट आहे, ते तुम्ही फिल करून मला गुगल फॉर्म मध्ये तुम्ही फिल करा. TYME ना. ओके, हियर इज युअर अटेंडन्स. ती फिल करा तरच तुमची अटेंडन्स लागेल आज. चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला अटेंडन्स भेटली का? तुमचा आत्ताचा टायमिंग टाका, सब्जेक्टचं नाव, टायमिंग स्लॉट, तुमचा रोल नंबर काय आहे ते सगळं त्याच्यात टाका व्यवस्थित. ठीक आहे. Okay, steps in the control process. What are the various steps in the control process? Controlling is a systematic process involving the following steps. The first, setting the performance standards. कुठलाही परफॉर्मन्स स्टँडर्ड सेट करण्यासाठी this is very much important. Steps in control process. Okay, measurement of actual performance. Measuring the actual performance, comparison of actual performance with the standards, analysis, analyzing a deviation, and taking the corrective actions. Okay, so these are the various controlling. Controlling is a systematic process involve the following steps. म्हणजे सगळ्यात पहिले काय करणार? Setting the performance standards, measurement of actual performance, comparison of actual performance with the standards, analysis, analyzing the deviation, taking the corrective actions. काय होतं कंट्रोलिंग म्हणजे काय? आपल्याला काही जे आपण जे प्रोडक्शन काढतोय ते कंट्रोल प्रोसेस मध्ये आहे का नाही ते चेक करायचं. काय कसं करायचं? सेटिंग द परफॉर्मन्स स्टँडर्ड. पहिले एक परफॉर्मन्सचा स्टँडर्ड सेट करायचा. मेजरमेंट ऑफ ऍक्च्युअल परफॉर्मन्स, तुमचा ऍक्च्युअल परफॉर्मन्स किती आहे ते मेजर करायचं. फॉर एक्झाम्पल आय विल गिव्ह यू सेटिंग द परफॉर्मन्स स्टँडर्ड म्हणजे एका शिफ्ट मध्ये 8 तासाच्या शिफ्ट मध्ये 1000 प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतात. 1000 प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतात. हे काय झालं? तुमचा एक सेट स्टँडर्ड परफॉर्मन्स सेट झाला. क्वांटिटी विदिन द क्वालिटी मध्ये तो आहे. तुमचा मेजरमेंट ऑफ ऍक्च्युअल परफॉर्मन्स, तुमचा ऍक्च्युअल परफॉर्मन्स किती आहे? ऍक्च्युअल परफॉर्मन्स, मेजरमेंट ऑफ ऍक्च्युअल परफॉर्मन्स. कंपॅरिझन ऑफ ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ स्टँडर्ड्स, कंपॅरिझन ऑफ ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ स्टँडर्ड्स. मग आता आपलं सपोज आता मी ऍक्च्युअल परफॉर्मन्स माझा 930 प्रोडक्ट मी मॅन्युफॅक्चर करतो एक शिफ्ट मध्ये, पण ऍक्च्युअल स्टँडर्ड किती आहे? 1000 आहे. पण आता किती करतोय? 930. मग त्याला आपण अनालिसिस करणार की कुठे कुठे मिस्टेक होत आहेत, कुठे आपला मशीनचा स्पीड कमी पडलाय का, मॅनपॉवरचा थोडं ब्रेकडाऊन जास्त आहे का, मशीनचा ब्रेकडाऊन जास्त आहे का, मॅनपॉवर थोडं व्यवस्थित काम नाही करत आहे का, कुठे मग हे सगळं डेव्हिएशन काय का बरं झालाय, डेव्हिएशन कशामुळे झालाय याचं आपण अनालिसिस करणार. देन त्याच्यावरती टेकिंग करेक्टिव्ह ऍक्शन्स. मग त्याच्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन्स काय करणार की हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहे हे सगळे आपण फाइंड आउट करणार आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन्स घेणार. Taking the corrective action. Setting the performance standards. Setting a performance standards. Okay, the first step in the controlling process is the setting up of performance standards. तुमची फर्स्ट स्टेप आहे ना कंट्रोलिंग प्रोसेस मध्ये इज अ सेटिंग अप ऑफ परफॉर्मन्स स्टँडर्ड्स. एक परफॉर्मन्स स्टँडर्ड सेट करायचा. स्टँडर्ड्स आर द क्रायटेरिया अगेन्स्ट विच द ऍक्च्युअल परफॉर्मन्स वुड बी मेजर्ड. स्टँडर्ड जे क्रायटेरिया आहे
ज्याच्यावरती ऍक्च्युअल परफॉर्मन्स आपण मेजर करू शकतो किंवा आपला ऍक्च्युअल परफॉर्मन्स किती आहे तो मेजर करणार. Standards serves as a benchmark towards which an organization strives to work. Standards serves as a benchmark towards which an organization strives to work. Standards can be set in both quantitative as well as qualitative terms. Quantitative standard is set in the terms of cost to be incurred, revenue to be earned, product units to be produced and sold, time to be spent in the performing a task. Qualitative standards should be see quantitative कसं आहे, quantitative standards काय कोणते आहे, cost to be incurred, revenue to be earned, products units to be produced and sold, number of units to be produced and sold in the market, time to spend in the performing task, किती टाइम लागणार आहे, हे क्वांटिटेटिव्ह झालं. क्वांटिटी जिथे क्वांटिटी झालं, टाइम, मनी, क्वांटिटी, किती प्रोडक्ट काढायचे, मॅन्युफॅक्चर करायचे. हे क्वालिटी स्टँडर्ड काय झालं, क्वालिटी स्टँडर्ड शुड इम्प्रूव्ह गुडविल्स अँड मोटिवेशन लेवल ऑफ एम्प्लॉई, be flexible enough to be modified whenever required. Okay, these are the quality standards. The next is measurement of actual performance. Measurement of actual performance. Once performance standards are set, the next step is measurement of actual performance. Once performance standards are set, the next step is measurement of actual performance. There are several techniques for measurement of performance. This includes personal observation, sample checking, performance report. आता मेजरमेंट कसं करणार, ऍक्च्युअल परफॉर्मन्स मेजरमेंट कसं करणार, ऑब्झर्वेशन नी, सॅम्पल चेकिंग नी, परफॉर्मन्स रिपोर्ट नी, बरोबर. मग या सगळ्या गोष्टींनी आपण काय, त्याला वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत त्याच्यासाठी. तुम्हाला एमक्यूसी मध्ये सुद्धा त्या तुम्हाला आहेत. Following are the ways of measuring performance. Following are the ways of measuring performance. Preparing performance report of employee. Measure company's performance by calculating gross profit ratio, debtor turnover ratio, return on investment, current ratio at periodic intervals. Inspect every unit or a sample checking to ensure the quality standards. Comparing actual performance with the standards. This step involved comparing the actual performance with the standard laid down in the order to find the deviation. For example, performance of a salesman in terms of unit sold in a week can be measured against the standard output for the week. मग कसं करतं कम्पेअर की एक स्टँडर्ड एम्प्लॉई आहे, तो आठवड्याला 10 प्रोडक्ट सेल करतो, पण याचे नंबर ऑफ प्रोडक्ट सेल किती झाले आजच्या वीकला किंवा आजच्या दिवसाला, त्याच्यावरून ते कम्पेअर केलं जातं. कम्पेअरिंग ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द स्टँडर्ड. Analyzing deviation, मगाशी तुम्हाला सांगितलं analyzing deviation, the key areas of business need to be attended more urgently as compared to the deviation in the certain significant areas. Critical point control and management by exception should be used by the manager. Okay, taking the corrective action is also one of the thing. आता काय the final steps is in the controlling process is to take the corrective action. What are the causes of deviation? Defective material. आता पहिला कॉज काय, डिफेक्टिव्ह मटेरियल असेल, मटेरियल डिफेक्टिव्ह आहे, मग त्याच्यावरती करेक्टिव्ह